नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्फी लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, बनेश्वर शिक्षण संस्था बनसारोळा या संस्थेने कॉम्फी लर्निंग हे केवळ तुमच्यासाठी, तुमच्या अभ्यासासाठी यूट्यूब चॅनल लॉन्च केलेलं आहे. बनेश्वर परिवारातील विद्यार्थ्यांसोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थीही या यूट्यूब चॅनलचा लाभ घेत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या सुरुवातीलाच सगळ्यांना मी सूचना करू इच्छितो की कॉम्फी लर्निंग हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया या यूट्यूब चॅनलवर द्यायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीचा इयत्ता 10वीचा 5वा पाठ वसंत हृदय चैत्र हा पाठ आपण पाहणार आहोत. वसंत हृदय चैत्र या पाठाच्या लेखिका आहेत दुर्गाजी भागवत. दुर्गा भागवत हे सगळ्यांनीच नाव ऐकलेलं आहे. ज्येष्ठ साहित्यिका म्हणून आपण सर्वजण त्यांना ओळखतो. आणि मी तर असं म्हणेन की या 10वीच्या पाठ्यपुस्तकाच्या निमित्ताने आपल्याला दुर्गाजी भागवत यांचं जे साहित्य आहे, थोडंसं का होईना परंतु त्या साहित्याचा अभ्यास करण्याचं भाग्य आपल्याला मिळत आहे. आपण सुरुवातीला दुर्गाजी भागवत लेखिका यांचा थोडा परिचय पाहूयात. लोकसाहित्य, समाजशास्त्र आणि बौद्ध वाङ्मय यांच्या त्या अभ्यासिका आहेत. ललित लेखिका, गाढ व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदना प्रधान भाषा ही दुर्गाजी भागवत यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही दुर्गाबाईच्या ललित लेखनाची शिखरे आहेत. शिखरे म्हणजे काय की त्यांच्या लेखनातील सर्वोत्कृष्ट साहित्य, ज्याला आपण म्हणू लोकसाहित्याची रूपरेखा, हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ आणि त्यासोबतच राजाराम शास्त्री भागवत व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडाचे अनुवाद हे दुर्गाबाईचे बहुमोल कार्य आहे. म्हणजे बघा, 7 खंडांचा अनुवाद दुर्गाबाईंनी केलेला आहे. प्रत्येक ऋतूचा या पाठाबद्दल थोडक्यात आपण प्रस्तावना बघूया की प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो. आपल्याला माहिती आहेत ना, आपल्याकडे किती ऋतू आहेत मित्रांनो? ह्या सगळ्या ऋतूंचा स्वभाव वेगवेगळा आहे, वैशिष्ट्ये वेगळी आहेत. हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपातून प्रतिबिंबित होतो. ऋतूंचा जो स्वभाव आहे तो त्या प्रत्येक ऋतूच्या जे रूप आहेत, त्यांची वेगवेगळी रूप आहेत, त्या रूपातनं प्रतिबिंबित होतो. या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन घडते. हा पाठ जो आहे तो वसंत ऋतूचं या पाठामध्ये विहंगम असं दुर्गाजी भागवत यांनी वर्णन केलेलं आहे. वसंत ऋतूची चाहूलच खरी मनोहारी, त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंदानुभव. आपण निसर्गाच्या सानिध्यात ज्यावेळेला जातो ना, भलेही कुठल्याही ऋतूत जा, निसर्ग हा आपल्याला आनंदच देतो. परंतु त्यातल्या त्यात वसंत ऋतूमध्ये ज्यावेळेला आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो, त्यावेळेला जो आपल्या मनाला आनंद मिळतो ना, त्याचं वर्णन करणं, शब्दात वर्णन करणं शक्य नाही, इतका तो प्रचंड असा आनंद असतो. निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचे लेखिकेचे कसब, यामुळेच वसंत हृदय चैत्र आपल्या हा पाठ अनुभवताना, शिकताना अगदी हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. दुर्गाजी भागवत यांचं लेखनच तसं आहे. कवी असो किंवा लेखक असो, ज्यावेळेला आपल्या शब्दातनं तो व्यक्त होतो आणि ते शब्द ज्यावेळेला आपण वाचायला लागतो ना, त्यावेळेला ते चित्र आपल्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहतं. ही ताकद त्या लेखकांच्या शब्दाची असते. शब्द भांडार, शब्द संग्रह प्रचंड असतो. आणि कुठल्या प्रसंगाला, कुठल्या प्रसंगासाठी काय शब्द वापरावेत, काय वाक्यरचना असावी, हे प्रत्येकाचं वेगवेगळं कसब असतं. प्रत्येक लेखकामध्ये हे वेगवेगळं कसब असतं. दुर्गाबाई भागवत यांनी हे जे निसर्गाचं वर्णन वसंत हृदय चैत्र या पाठामध्ये केलेलं आहे, हा पाठ आपण आता प्रत्यक्षात आपण शिकणार आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा वसंत ऋतूचं जसंच्या तसं चित्र उभं राहील हे नक्की. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्प मुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत. म्हणजे पुष्पमुद्रेचे चिन्ह म्हणजे ठळकपणे, निसर्ग ठळकपणे तुम्हाला जिथं अनुभवता येतो असे हे महिने. कोणते? फाल्गुन, चैत्र, वैशाख हे 3 महिने एक दुसऱ्यात मिसळलेला आहे. म्हणजे इतकं बेमालूमपणे असं एकदम असं आपले जे मराठीचे सगळे जे महिने आहेत ना, ते सगळे महिने निसर्ग, त्या निसर्गाचं वर्णन करत असताना ही ओळ अगदी दुर्गाजी भागवतांनी अगदी योग्य वापरली आहे की एक महिना दुसऱ्या महिन्यामध्ये इतका बेमालूमपणे मिसळला आहे की आपल्याला त्याची फोड नाही करता येणार, विग्रह नाही करता येणार, इतका तो बेमालूमपणे मिसळलेला आहे. म्हणजे आता तुम्हीच बघा ना की आपल्याकडे पावसाळा ज्यावेळेला चालू होतो, पावसाळ्यातनं आपण हिवाळ्यामध्ये कधी प्रवेश करतो हे आपल्यालाही कळत नाही. हिवाळ्यामधनं हळूहळू कसं उन्हाळ्यामध्ये प्रवेश करतो हेही आपल्याला कळत नाही. म्हणजे इतकं बेमालूमपणे हे सगळे ऋतू एकमेकामध्ये, ते महिने एकमेकामध्ये मिसळलेले असतात. हे सगळे जरी सगळे महिने किंवा सगळे ऋतू आपल्याला जरी प्रिय असले तरी लेखिका असं म्हणतात की चैत्र हा खरा वसंत आत्मा आहे. म्हणजे चैत्र महिना जो आहे तो खरा वसंताचा आत्मा आहे, हृदय आहे. म्हणजे या चैत्र महिन्यामध्ये जे निसर्गाचं वर्णन असतं, जे निसर्गाचं स्वरूप असतं, जे रूप असतं ना, लोभसवाणं रूप ज्याला आपण म्हणू ना, म्हणून लेखिका त्या महिन्याला वसंताचा आत्मा असं वर्णन करतात. मधुमास आहे असंही म्हणतात त्या. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी अगदी सुंदररित्या केलेले आहे. त्यांच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी वर्णन केलंय. ती ओवी बघा. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळबार लावण्येशी. म्हणजे बघा, ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजेच नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. किती विहंगम असं ज्ञानेश्वरांनीही किती सुंदर असं वर्णन केलंय आपल्या ओवीमध्ये. आणि दुर्गा भागवतनीही त्याचं म्हणजे इतकं सुंदर तो संदर्भ इथे या ठिकाणी घेतलाय दुर्गा भागवतांनी संत ज्ञानेश्वरांचा. ऋतुपतीच्या दारी म्हणजे सगळ्या ऋतूमध्ये श्रेष्ठ असणारा हा ऋतू, याच्या दारी वनश्रीचे म्हणजे काय, नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. किती सुंदर वर्णन आहे बघा. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते, मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे हा प्रश्न आहे. फाल्गुनातच हे सगळं दिसतं आपल्याला, फाल्गुन महिन्यामध्ये, तरी सुद्धा मग या महिन्याचं वैशिष्ट्य नेमकं काय असा प्रश्न आहे. या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. म्हणजे या महिन्याचं वैशिष्ट्य असं की त्या फळांचं, फुलांचं जे रूप आहे ना, ते अगदी दृष्ट लागण्यासारखं असतं. एखादी चांगली गोष्ट आपल्याकडे नाही का, लहान मुलांना आपण ज्यावेळेला त्याला सजवतो, म्हणजे त्याचा शृंगार करतो, त्याचं मेकअप करतो, इंग्रजीतला हा शब्द तुम्हाला पटकन लगेच लक्षात येतो है ना, की त्यावेळेला मोठी माणसं म्हणतात बघा की अरे नको, त्याला कुठंतरी असे काळा तीट लावा, का तर कोणाची दृष्ट लागेल. हा शब्द जो आहे ना, दृष्ट लागणे, म्हणजे निसर्गाला सुद्धा दृष्ट लागावी इतकं अप्रतिम म्हणजे दृश्य त्या निसर्गाचं या महिन्यामध्ये असतं. कारण फुलांमधून, फळांमधून मधुरच वाहत असतो. म्हणून त्या महिन्याला त्या ऋतूचा पती असं म्हटलं गेलंय, ऋतुपती असं म्हटलं गेलंय. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर, पण ही पिंपळाची झाडे पहा. आता एक वैशिष्ट्य आहे की दुर्गा भागवत यांनी या पाठामध्ये पाठ शिकवत असताना हे सगळे झाडांचं, वेलींचं वर्णन अगदी सुंदरपणे वर्णन केलेलं आहे. त्याच्यात पिंपळाच्या झाडाचं वर्णन बघा, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती. म्हणजे गहिरे एकदम, म्हणजे दाट पानं आहे ना, आणि रेशमी पताका,
म्हणजे जणू काही ते पानं असं वाटतात ना की ती रेशमी पताका, कारण ते नवीन पल्लवी फुटलेली ती जी पानं असतात ना ती सुंदर अशी रेशमी असं रंगाची असतात आणि ते पताका जणू काही ते फडफडायलेत, म्हणजे पताका फडकत ती उभा आहे असं ते पिंपळाचं झाड दिसतं. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पाहिल्याने डोळ्यात भरत नव्हती. पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असं वाटतं. किती अप्रतिम वर्णन आहे बघा. आणि हे कवी किंवा लेखक हा विचार करू शकतो. पिंपळाचं झाड याच मासामध्ये, याच महिन्यामध्ये आपण अनेक वेळेला पाहिलेलं असतं, पण आपल्याला ते शब्द नाहीत सुचत, आपण तशी कल्पना नाहीत करू शकत. आपण कवीच्या बाबतीत तर वर्णन आपण नेहमी करतो ना, जे देखे ना रवी ते देखे कवी असं म्हणतो आपण, की म्हणजे कवी असो किंवा लेखक असो यांची कल्पनाशक्ती अचाट असते असं नेहमी असं म्हटलं जातं. आणि ते जे वर्णन करतात ना ते ते अफलातून असतं. जी गोष्ट आपणही पाहतो, परंतु आपण पाहतो आनंद घेतो, परंतु तो आनंद इतरांना वाटण्याची जी उर्मी कवीमध्ये किंवा लेखकामध्ये असते ना ती आपल्या सर्वसामान्य माणसामध्ये कमी प्रमाणात असते. आपण म्हणतो ना की आनंद जर इतरांना वाटला तर तो द्विगुणित होतो. दुःख आणि आनंद याची व्याख्या बघा. दुःख ज्यावेळेला आपण इतरांसोबत शेअर करतो, वाटतो, त्यावेळेला दुःख कमी होतं. हे जादू आहे पहा. आणि आपल्याला झालेला आनंद ज्यावेळेला आपण इतरांसोबत वाटतो त्यावेळेला तो आनंद द्विगुणित होतो. म्हणजे बघा, दुःख वाटल्याने कमी होतं आणि आनंद वाटल्याने वाढतो. मग लेखक हेच काम करतायत. लेखक त्यांना होणारा आनंद, त्यांना मिळणारा आनंद तो सगळ्या सृष्टीला, या सगळ्या समाजाला, सगळ्या लोकांना वाटण्याचं काम आपल्या लिखाणातनं करत आलेले आहेत. पुढे पहा, इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही. म्हणजे इतर झाडं पानं लहान असतात त्यामुळे ते हलत नाहीत, पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे, ते तर फारच बहारीचे दिसते. म्हणजे पिंपळाच्या झाडाची पानं थोडीशी मोठी असतात आकारानं, त्यामुळं ते वाऱ्याबरोबर ते एकदम पटकन हलतात, म्हणजे आपल्याला जाणवण्यासारखी हलतात. इतर झाडांची पानं लहान असतात त्यामुळे ते जाणवत नाहीत असं लेखिका म्हणतात. आणि त्यांच्या जवळ, घराच्या जवळ असणारं जे पिंपळाचं झाड आहे त्याचंही वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. ते तर फारच बहारीचे दिसते, त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढलेली आहे. म्हणजे त्या पिंपळाच्या झाडावर मधुमालतीची वेल चढलेली आहे. चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली आहे. आता फुलायला आणखीन जागाच नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदी फांदीला ओळीने चिकटून बसलेली आहेत. पिंपळाचं झाड विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यांनी पाहिलंय. फरक एकच आहे की लेखिकेच्या घराजवळचं जे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडावर मधुमालतीने म्हणजे त्या वेलीने डेरा टाकलेला आहे आणि त्या पूर्ण पिंपळाच्या झाडाला तिने लपेटून घेतलेलं आहे. म्हणजे एकतर त्या मधुमालतीची फुलं आहे ना, गर्द अगदी फुलं लागलेले, आणि पिंपळाच्या पानाचं सौंदर्य जे की रेशमी पताक्यासारखे ते फडफडत आहेत, है ना, फडकत आहेत. आणि त्यात पुन्हा पिंपळाच्या झाडावर, कारण पिंपळाच्या झाडावर खोडाला फळ लागतं, हे तुम्ही पाहिलं असेल नेहमी. तर ते प्रत्येक ठिकाणी त्या खोडावर जे छोटी छोटी फळं दिसतात ना, ते हे सगळं दृश्य अगदी खूप छान असं. तुम्ही आणखीन इथून पुढेही कधी पिंपळाचं झाड तुम्ही पाहिलं तर एक थोडंसं बारकाईनं निरीक्षण करा की तुमच्या नजरेतनं ते झाड कसं वाटतं. पुढं पहा, सर्व फुलात अतिशय हिरिरीने कोणी नटले असेल तर ती उग्र गंधी घाणेरीची फुलं त्याचं वर्णन केलंय. किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरलेली आहेत. घाणेरीची फुलं, गुलाबी फुलात एखादे पिवळे, पिवळ्यात एखादे गुलाबी, शेंद्री व पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा, किती म्हणून या झाडांच्या दुरंगी फुलांच्या रंगांचे वर्णन करावे.
म्हणजे हे दुरंगी फुलांचं झाड, म्हणजे एकाच फुलामध्ये दोन प्रकारचे रंग भरलेले असतात आणि ते त्यांनी वेगवेगळे रंग आपल्याला लेखिकांनी सुद्धा सांगितलेले आहे त्या पाठामधून. वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत. आपण रंगसंगती आपण ज्यावेळेला पाहतो ना त्यावेळेला की रंगसंगती पाहत असताना की कुठले दोन रंग एकत्र आले म्हणजे आपल्या डोळ्यांना ते भावतात. एक सहज असा एक विचार केला जातो ना, चित्रकलेच्या शिक्षकांना ते तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतील की रंगसंगती म्हणजे नेमकं काय. पण इथं लेखिका असं म्हणतात की कुठलीच रंगसंगती याच्यापूर्वी आपण अनुभवलेली नसेल किंवा सांगितलेली नसेल अशी रंगसंगती त्या घाणेरीच्या फुलामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण हे दुरंगी आहेत आणि दुरंगी असताना त्यामध्ये कुठले इथे दोन रंग एकमेकांना न शोभणारे सुद्धा त्या फुलामध्ये दिसतात आपल्याला, पण तरी सुद्धा ते विलोभनीय दिसतात, चांगले दिसतात. एरवी ते शोभत नाहीत, परंतु या ऋतूमध्ये ती फुलं अगदी अप्रतिम जाणवायला लागतात. पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक आणि एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसतच नाहीत. म्हणजे हे विशेष आहे की आपल्याला इतर वेळेला जे रंग योग्य नाहीत वाटत असं की ह्यांची विसंगती आहे, ही संगती नाही लागू शकत असं इतर वेळेला आपण म्हणतो, परंतु निसर्गामध्ये मात्र अशी विसंगती आपल्याला नाही जाणवत, उलट आनंद मिळतो आपल्याला ते रंगसंगती पाहून. आणि लेखिका म्हणतात की उलट एकमेकांची ती रंग शोभा वाढवतात असं म्हणतात त्या. गुजरातेत बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ. गुजरात हे राज्य म्हणजे की त्या ठिकाणी वनस्पती कमी प्रमाणात आहेत आणि आज आज बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी सुद्धा वृक्षारोपणाची चळवळ राबवली जाते, झाडं टिकवली जात आहेत, जगवली जात आहेत, कारण ऑक्सिजनचं महत्त्व सर्वांनाच कळालेलं आहे. त्यामुळं आज गुजरातमध्ये सुद्धा बऱ्या प्रमाणात वृक्ष आलेली आहेत. परंतु लेखिकांनी ज्यावेळेला हा पाठ लिहिला त्यावेळेला त्यांचं ते निरीक्षण आहे की गुजरातमध्ये वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ आहे, तिथे या झाडाला भलतेच महत्त्व आहे. म्हणजे त्या ठिकाणी वृक्षांचा दुष्काळ असल्यामुळं या झाडाला प्रचंड त्या ठिकाणी म्हणजे महत्त्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय रंगसौंदर्याला उपेक्षून पुढे जातो, पण गुजरातीत चुनडी असे सुंदर आणि यथार्थ नामाविधान या झाडाला दिलेलं आहे. आणि या फुलांचे हे नाव ऐकल्यानंतर काठेवाडी आणि राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगाचे रहस्य मला उमगले. बघा एक इथे विश्लेषण केलंय. काठेवाडी म्हणजे आणि म्हणजे काठेवाडी म्हणजे राजपूत है ना, राजस्थानमध्ये जे स्त्रिया पेहराव वापरतात, चुनडी ज्याला आपण म्हणतो ना, त्या चुनडीचे जर रंग तुम्ही बघितले ना तर ते सगळे विसंगत रंग असतात आणि भडक रंग असतात एकदम. लेखिकेला या ठिकाणी हे सुचलं की अरे बरोबर आहे की इथं ज्यावेळेला म्हणजे घाणेरीच्या फुलांना चुनडी असं गुजरातीमध्ये ते नाव दिलंय, चुनडी. आणि ज्यावेळेला आपण राजपुतान्यातलं म्हणजे काठेवाडीमधले ज्यावेळेला जे भडक रंग त्या पेहरावाचे ज्यावेळेला आपण बघतो ना तिथं त्याला चुनरी असं म्हणतात, बरोबर आहे. इकडे चुनडी गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये चुनरी. ते लेखिका असं म्हणतात की म्हणजे घाणेरीच्या फुलांचा जो भडकपणा आहे, रंगांची जी विसंगती आहे, तरी सुद्धा आपल्या डोळ्यांना ते विलोभनीय वाटते, चांगली वाटते. तसंच राजस्थानमधला तो पेहराव जो आहे चुनरी, त्या चुनरीमधले सुद्धा रंग असेच विसंगत असतात, भडक असतात, तरी सुद्धा आपल्या डोळ्यांना ते भावतात. भडक विशोभित रंग म्हणून त्याची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. जी रंगांची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो तीच या लोकांनी मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते. म्हणजे राजस्थानमधल्या चुनरीमधले जे काही रंग आहेत, भडक रंग असे की ते रंग आपण नाकारतो, आपल्याकडं नाकारले जातात, त्याला तेवढं आवडीनं ते घेतले जात नाहीत रंग. हे लेखिका या ठिकाणी वर्णन करतायत. परंतु त्याच भडक रंगांना राजस्थानमधल्या पेहरावामध्ये मात्र मानाचं स्थान दिलं जातं. तशीच ही माडाची आणि सूरमाडाची झाडे पहा. सूरमाडाची झाडं, माडाची झाडे बारमहा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात.
उंच माडाचं झाड सगळ्यांनाच माहिती आहे की उंच असतं एकदम आणि बारमाही म्हणजे ते हिरवंच असतं. पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा. म्हणजे की या ऋतूतच अमक्या ऋतूतच त्याला म्हणजे पल्लवी फुटते किंवा या ऋतूत त्याची पानं गळून जातात. असा काही प्रकार माडांच्या झाडाच्या बाबतीत नसतोच. म्हणजे बारमाही ते हिरवंच असतं. पण फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटते. म्हणजे एका महिन्यातलं ते वर्णन केलंय. फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर म्हणजे माडाच्या झाडाच्या एकदम टोकाला की भुरभुरल्यासारखं म्हणजे फिक्या रंगाचं म्हणजे जावळ त्या ठिकाणी यायला सुरू होतं. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगराच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. ही ही प्रक्रिया सांगितली आहे की ते माडाच्या झाडाची. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. नारळाची फुले निर्गंध आणि टणक. नारळाची जी फुलं असतात ना ती एकदम निर्गंध, त्याला गंध नसतोच कुठला. निर्गंध म्हणजे काय की कुठलाही गंध नसलेला आणि टणक. पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून 4-2 फुले उचलून घेऊन जरा निरखून पहा. लेखिका म्हणतात की हे निर्गंध फुलं आहेत है ना, टणक आहेत, परंतु तरी सुद्धा त्या म्हणतात की तुम्ही खाली पडलेली 4-2 फुलं उचलून पहा, निरखून पहा, त्याचा तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही. म्हणजे एरवी तो टणकपणा जाणवणारा त्यावेळेला तो बोचणार नाही असं लेखिका म्हणतात. प्रचंड नारळाचे हे नखा एवढे फूल पाहून मोठी गंमत वाटते. म्हणजे नारळ किती मोठं असतं आणि ज्यावेळेला सुरुवातीला ते फूल आपण पाहतो नखा एवढं, इतकं छोटंसं ते फूल, म्हणजे त्याच्यात कुठलाही टणकपणा तुम्हाला जाणवणार नाही किंवा ते निर्गंध आहे असंही जाणवणार नाही. ते डोळ्यांना चांगलंच वाटेल ते, असं लेखिका म्हणतात. आता दुसरं आणखीन एक झाड बघा. शेजारचे कडुनिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेलेले आहे. कडुलिंबाचं जे झाड आहे ना ते निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेलेलं आहे. म्हणजे त्या प्रत्येक म्हणजे फाट्यावर तुम्ही बघता ना त्याच्या टोकांना अग्रभागी निळसर अशी छोटी छोटी म्हणजे फुलं त्या ठिकाणी तुरे आल्यासारखं तुम्हाला जाणवेल. त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडही संबंध फुललेले आहे. म्हणजे करंजाचं झाड सुद्धा या महिन्यामध्ये फुलतं. करंजाच्या फुलाचे रूप अलौकिक असते. त्याचं वर्णन बघा. करंजाच्या फुलाचं वर्णन दुर्गाजी भागवत यांनी केलंय. अगदी नखा एवढी कळी, करंजीच्याच आकाराची, पांढरी हिरवी, पण फूल उमलले की ते किती निराळे दिसते. म्हणजे सुरुवातीचे त्याचा जो रंग आहे तो वेगळाच असतो. ज्यावेळेला ते फूल उमलतं त्यावेळेला ते वेगळंच दिसतं. आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी, जणू काही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरला आहे. रस्त्यावर पडलेला या फुलांचा खच फारच रमणीय दिसतो. म्हणजे त्याचं वर्णन असं की जे निळी जांभळी नाजूक कळी अशी जी दिसते ना, आपण कृष्णाचं वर्णन करत असताना, कारण कृष्ण हा सावळा आहे है ना, निळसर, आपण ज्यावेळेला फोटोत पाहतो चित्रात पाहतो त्यावेळेला तो सावळा वर्ण निळसर जांभळा असा तो रंगाचा प्रकार, म्हणजे त्याच्या त्वचेचा रंग आपण नेहमी आपल्या डोळ्यांना तसाच कृष्ण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तीच कांती येते, पटकन येते. आणि म्हणून लेखिकेने वर्णन करत असताना बालघनश्याम असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणं शक्यच नाही. चैत्र महिन्यातल्या ही पर्णशोभा म्हणजे काय की पानांची जी शोभा आहे, या सगळ्या निसर्गाची जी शोभा आहे, ही शोभा याचं वर्णन कधी पूर्ण होईल म्हणतात की आंबा आणि फणस, म्हणजे आंबा आणि फणस याचं वर्णन केल्याशिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही. वसंताशी पौषा अखेरीपासूनच मोहरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड, म्हणजे वसंताशी पौष महिन्याच्या अखेरीपासून सहकार्य. आपण सुरुवातीलाच ओळ काय म्हणली की एक महिना दुसऱ्या महिन्यामध्ये इतका बेमालूमपणे घुसलाय ना की ते जाणवत सुद्धा नाही. तसं वसंताशी पौष अखेरीपासूनच म्हणजे मोहरून सहकार करणारे
हे आंब्याचे झाड लांबलचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागले आहेत की नाहीत ते पाहण्याकरता त्यांना चोचीने प्रहार करतात, तेव्हा मोठी मौज दिसते. तुम्ही पाहिलं असेल ना की पक्षी तो आंबा पाडाला आलाय का हे पाहण्यासाठी चोच मारून बघतात त्याच्यामध्ये, आणि ते दृश्य खूप पाहण्यासारखं असतं असं लेखिका म्हणतात. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचे कूजनही बहुधा याच झाडावर चालत असते. कोकिळा सुद्धा याच आंब्याच्या झाडावर बसून आपलं कूजन करते. म्हणजे कोकिळीचं आपण गाणं ज्याला म्हणतो ना, कारण सगळ्या पक्षामध्ये गोड आणि मंजूळ आवाज जो असतो तो कोकिळेचा असतो. तर ते गुंजन चालू असतं तिचं त्या आंब्याच्या झाडावर. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने झडत असतात, पण झाड वृक्ष असे कधीच दिसत नाही. म्हणजे भलेही त्याची पानं जरी झडली तरी सुद्धा ते आंब्याचं झाड वृक्ष असं कधीच जाणवत नाही. चैत्रात याही झाडाला पालवीच्या घोसच्या घोस लागतात. चैत्र महिन्यामध्ये या आंब्याच्या झाडाला सुद्धा घोसच्या घोस लागतात आणि कैऱ्याबरोबर तेही झोके घेतात. माघातले मोहरांच्या झुपक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर की आताचे हे सांगणे कठीण आहे. म्हणजे की हे त्यावेळचे माघ महिन्यातलं की मोहरांच्या झुपक्यांनी, जो मोहर लागलेला असतो ना त्याच्या झुपक्यांनी ते भरलेलं झाड त्यावेळेसचं ते सुंदर की आता त्याला पालवी फुटलेली हे सुंदर, याचं वर्णन नाही करतायत किंवा फोड नाही करता येत नाही की कुठलं नेमकं चांगलं असेल, कारण हे दोन्हीही दृश्य विहंगमच आहेत, मनाला अगदी प्रसन्नता आणणारीच दृश्य आहेत. आणि फणस बघा, आता फणसाचं वर्णन, त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसते आहे आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरतायत. फणसाच्या झाडाचं वैशिष्ट्य सगळ्यांना माहीत असेल ना, अगदी फणसाच्या बुडापासून ते अगदी डोकीपर्यंत त्या जो बुंधा असतो बूड, त्याला ते त्या खोडालाच सगळी फणसं लागलेली असतात, लगडलेली असतात. तुम्ही फणसाचं झाड जर पाहिलं असेल तर तुम्हाला नक्की ते लक्षात येईल. फणसाला फुले धरत नाहीत तर पौष मागात त्याला हिरवे कोके येतात. म्हणजे फुलं नसतात, फणसाला फुलं येत नाहीत, ते कोके असं म्हणतो आपण त्याला, की ते कोके येतात. आणि फुगीर मिरची सारखे, म्हणजे अगदी फुगीर मिरची असते ना, डब्बू मिरची आपण म्हणतो ना, डब्बू म्हणण्यापेक्षा आकार मिरचीचाच आपल्या, पण फुगीर अशी मोठी मिरची आपण आपल्याकडे असते ना की जे बिलकुल तिखट नसते, अशी फुगीर मिरची आपण म्हणतो. मग एक एक कोका दुभंगतो, वरचे टर्फल तपकिरी होऊन गळते, आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात. ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात. त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसुंब्या एवढा फणस तयार होतो. अगदी बुंद्यापासून ते धरतात. कधी कधी फळ अर्धे मातीत पण गाडले जाते, म्हणजे इतकं खाली त्या बुंद्याच्या जवळ ते फणसाचं फळ म्हणजे फणस लागलेला असतो की ते अर्ध मातीत सुद्धा कधी कधी गाडलेलं असतं. रूपरसगंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते. आपण म्हणतो ना की ज्याला फक्त घर किंवा आता उदाहरणार्थ की एखादं झाड आहे, त्या झाडाला मस्त पालवी फुटलेली आहे, फळा फुलांनी ते झाड लगडलेलं आहे, परंतु या झाडाला पूर्णत्व कधी येईल की ज्यावेळेला त्या ठिकाणी एखादा पक्षी आपलं घरटं करेल, त्यावेळेला त्या झाडाचं विशेष महत्त्व आहे. बरोबर आहे, ज्याला आपण परिपूर्ण झाड असं म्हणू. कारण झाडांची तरी भावना काय तीच आहे ना की झाड ज्यावेळेला स्वतःला फळाफुलांनी लगडून घेतं, म्हणजे याचा अर्थ काय की ते इतरांनी त्याचा आस्वाद घ्यावा, म्हणजे फक्त माणसांनीच घ्यावा असं नाही, तर पशुपक्ष्यांनी सुद्धा त्याचा आस्वाद घ्यावा. त्या झाडावर ज्यावेळेला एखादा पक्षी घरटं करतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं हे चक्र पूर्ण होतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची, तर काही वाटोळी चेंडूसारखी, तर काही पसरट गोल अशी ही काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हेच वाटतात मला.
दुर्गा भागवतचं वर्णन बघा, किती सुंदर वर्णन केलं आहे. ही विरामचिन्ह आहेत. वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या प्रकारची घरटे बांधतात आणि ही त्या झाडावरची या निसर्गाच्या वर्णनातली ती खऱ्या अर्थानं विरामचिन्ह आहेत असं दुर्गा भागवत म्हणतात. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो. माधुर्याचा हा जो थेंब आहे ना, अभिरुचीला म्हणजे की प्रत्येकामध्ये जी एक रुची आवड असते ना, प्रत्येकामध्ये वेगवेगळी आवड असते है ना, ही निसर्गाची आवड आहे. अभिरुची ज्याला आपण म्हणतो ना, की त्याच्यासाठी हे पुरेसं आहे असं म्हणतात लेखिका. आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हाकडेच पाहायला जास्त आवडते. म्हणजे निसर्गाची जी विराट चित्रलिपी आहे, हा जो निसर्ग आहे, विराट असा पसरलेला निसर्ग आहे ना, याच्यापेक्षा दुर्गा भागवत यांना जास्त म्हणजे आकर्षण कशाचं वाटतं, तर या विरामचिन्हांचं वाटतं. विरामचिन्हांचं म्हणजे या सगळ्या फळाफुलांनी लगडलेल्या या वृक्षांवर, वेलींवर चावला पक्षी आपले घरटे करतात. अशा पद्धतीनं हा जो पाठ आहे वसंत हृदय चैत्र, हा पाठ आपण या ठिकाणी संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लेखन करून, उत्तराचं लेखन करून यशस्वी व्हा. धन्यवाद.